नमस्कार मित्रांनो, राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाने 11 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाद्वारे सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 2 प्रमुख शिष्यवृत्ती योजनांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर हा निधी राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये 2 महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. नंबर 1, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. यासाठी 24.20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आणि नंबर 2, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. यासाठी 7.80 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. असा एकूण 32 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून वितरित करण्यात आला आहे. तर शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पित तरतूद 45 कोटी आणि आता वितरित केलेला निधी 24.20 कोटी. नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख भत्ता यासाठी अर्थसंकल्पित तरतूद 15 कोटी आणि आता वितरित केलेला निधी 7.80 कोटी. असा एकूण अर्थसंकल्पित तरतूद 60 कोटी आणि आता वितरित केलेला निधी 32 कोटी. नंतर निधी मिळण्याची प्रक्रिया आणि अटी पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ही रक्कम कशी मिळणार? तर ही शिष्यवृत्ती रक्कम राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात महा-DBT प्रणालीद्वारे थेट जमा केली जाणार आहे. हा निधी केवळ चालू आर्थिक वर्षातील म्हणजे 2025-26 पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीच वापरता येईल. हा निधी इतर कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही अशा स्पष्ट अटी शासनाने घातल्या आहेत. नंतर 4 प्रमुख कृषी विद्यापीठे पाहूया. तर हा निर्णय नंबर 1, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. नंबर 2, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. नंबर 3, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि नंबर 4, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. या 4ही विद्यापीठांसाठी लागू आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा GR स्वतः वाचायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.